नमस्ते फ्रेंड्स, आज आपण बहुगुणी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी कढीपत्ता चटणी बनवणार आहोत. पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना केस गळतीचाही त्रास भोगावा लागतो आणि शिवाय बऱ्याच आजारांनाही तोंड द्यावे लागते. सर्दी, पडसं हे सर्व आलंच. कारण ही चटणी जितकी पौष्टिक आहे ना, तितकीच चवीलाही अप्रतिम लागते. अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत अशी ही चटणी बनून तयार होते. एकदा बनवल्यानंतर 15 ते 20 दिवस ही चटणी आरामशीर टिकणार आहे. भन्नाट चवीसाठी एक खास पदार्थ आपण वापरणार आहोत. तो काय आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी अगदी घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला तर पटकन सुरुवात करूयात. सर्वात आधी तर आहे ना, इथे आपल्याला एक प्रोसेस करून घ्यायची आहे. तर भरपूर असा कढीपत्ता इथे मी बाजारातून घरी आणलेला आहे आणि तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला कढीपत्त्यांवरती सुद्धा भरपूर धूळ वगैरे बसते आणि आपल्याला ती धूळ काढून घ्यायची आहे. म्हणूनच अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने कढीपत्ता धुवून घ्यायचा आणि घरातच फॅनखाली सुकवून घ्यायचा आहे. एखाद्या मोठ्या कॉटनच्या नॅपकिनवरती घ्या किंवा मग ओढणीवरती घ्या तरी पण चालेल. बेडशीट घेतलं तरीही त्यावरती सुकवून घ्या. असं आपल्याला करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला एक दिवसभर तरी हा कढीपत्ता छान असा सुकवून घ्यायचा आहे. यामध्ये मॉइश्चर अजिबात राहता कामा नये. बाहेर उन्हामध्ये वाळवायचा नाही. भाजून घेताना सुद्धा अगदी कमी गॅसवरती खुळखुळीत अगदी हाताने चुरला जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा कढीपत्ता इथे भाजून घ्यायचा आहे. भाजून घेत असताना सुद्धा त्यामध्ये ओलावा येता कामा नये. कारण वाफेमुळे काय होतं ना, की कढीपत्त्यामध्ये मॉइश्चर जमा होऊ शकतं, ओलावा जमा होऊ शकतो. तर असं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाही. त्यामुळे मोकळा खळखळीत असा आपल्याला हा कढीपत्ता अगदी कमी गॅसवरती रंग बदलू न देता भाजून घ्यायचा आहे. असा कढीपत्ता मोकळा खळखळीत भाजून घेतल्यामुळे चटणी खूप दिवस टिकण्यास मदतही होणार आहे. आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा अगदीच कमी गॅसवरती आपल्याला सतत हलवत एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. कढीपत्ता भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ओलावा राहू नये, वाफेमुळे ओलावा येऊ नये, मॉइश्चर धरू नये. त्यामुळे आपल्याला असा हा सुटसुटीत कढीपत्ता सुद्धा फॅनखालीच ठेवायचा आहे थोड्या वेळ. त्यानंतर शेंगदाणे भाजलेले सुद्धा यामध्ये असे कढीपत्त्यामध्येच मी घालून घेते. तरीसुद्धा इथे ओलावा येता कामा नये, इथे एवढी काळजी घ्यायची आहे. कारण सतत आपल्याला शेंगदाणे आणि कढीपत्ता असा खालीवर करून घ्यायचा आहे किंवा मोकळ्या हवेशीर ठेवला तरी पण चालेल. फक्त लक्षात मात्र एवढंच ठेवायचं आहे की त्यांना वाफ येता कामा नये किंवा ओलावा येता कामा नये वाफेमुळं. आता इथे ना आपण अर्धी वाटी उडीद डाळ घेणार आहोत. तर हाच तो खास पदार्थ आहे की ज्यामुळे कढीपत्त्याला मस्त भन्नाट, मस्त कुरकुरीत अशी चव येऊन जाणार आहे. त्यामुळे उडीद डाळ अगदी आवर्जून घाला. उडीद डाळीला जर का पावडर वगैरे असेल तर ती एखाद्या नॅपकिननी पुसून घ्या. धुवून घेण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. अगदीच बारीक गॅसवरती सतत हलवत आपल्याला ही उडदाची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर का उडीद डाळ आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर केला तरी पण चालणार आहे. उडीद डाळ इथे मी भाजून घेता घेता कढीपत्तासुद्धा खालीवर करून घेत आहे. तुम्ही पाहतच आहात. कारण का एवढंच की त्यामध्ये मॉइश्चर येऊ नये, ओलावा येऊ नये. आता इथे आपली उडीद डाळसुद्धा अगदी कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ भाजून घेत असताना मस्त सुगंध घरभर दरवळलेला आहे आणि अगदी खरपूस अशी आपल्याला ही उडीद डाळ ह्याच रंगावरती भाजून घ्यायची आहे. परफेक्ट. उडीद डाळीनंतर आपल्याला 1 वाटी इथे पांढरे तीळ घालायचे आहेत. सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मी जवसही घेतलेले आहेत. तीळ आणि जवस आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. हे दोनही पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य अगदी उत्तम राहते. बडीशॉपमध्ये सुद्धा तुम्ही आवर्जून हे 2 पदार्थ घालू शकता. अगदीच कमी गॅसवरती आपल्याला हे दोनही पदार्थ सतत हलवत एकसारखे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर लगेचच ते ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित थंड करूनच घ्यायचे आहेत. फॅन खाली ठेवले बाहेर हॉलमध्ये नेऊन तरी पण चालेल. आता इथे आपल्याला 2 ते 3 चमचे जिरा घ्यायचा आहे. जिरासुद्धा अगदी कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याऐवजी तुमच्याकडे जर का भाजलेली पावडर असेल, जिरा पावडर, तर तीही घातली या चटणीमध्ये तरीसुद्धा चालणार आहे. घेतलेले अगदी सर्वच पदार्थ आपल्याला मोठ्या ताटामध्ये घेऊन थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे तीळ, जवस आणि जिरा मी सेपरेट ठेवलेले आहेत आणि उडीद डाळ सेपरेट ठेवलेली आहे. एकत्र करायची नाही. कारण उडीद डाळ जी आहे ना, ती आपल्याला मिक्सरमध्ये सेपरेटच बारीक करून घ्यायची, म्हणजे त्याची पावडर व्यवस्थित बनवून तयार होते. हातांनी सहन होईल अशी इतपत थंड झालेली आहे उडीद डाळ. तर ती आपल्याला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायची आहे.
उडीद डाळ थंड झाल्यानंतरच त्याची मस्त अशी बारीक पावडर बनून तयार होते. अशा पद्धतीने थोडीशी रवाळ अशी सी पावडर बनून तयार होते. अशीच आपल्याला तयार हवी आहे. आता इथे ती एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस, तीळ आणि जिरे देखील एकत्रित भाजून घ्यायचे आहेत. जवस आणि तीळ जितके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ना, तितकेच केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत बरं का. यामुळे आपल्या केसांच्या वाढीसाठी, केस गळतीसाठी खूप फायदेशीर ही आपल्याला चटणी ठरणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही चटणी आवर्जून बनवा आणि तुम्ही रेसिपीसुद्धा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा. म्हणजे त्यांनाही असेच छान छान व्हिडिओज पाहता येतील. आता हे सर्व जे काही आहे ना, तीळ आणि जवस, जिरे, तर ते आपण सेपरेट काढून घेऊयात सुरुवातीला. आता सर्वच हे बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता आणि शेंगदाणे जे आहेत ना, तर ते एकत्रित असे बारीक करून घ्यायचे आहेत. 2 बॅचमध्ये इथे मी हे शेंगदाणे आणि कढीपत्ता बारीक फिरवून घेणार आहे मिक्सरला. तुमच्याकडे जर का मोठं मिक्सरचं भांडं असेल तर काहीच हरकत नाही आहे. चला तर मस्त अशी पावडर इथे तयार करून घेऊयात. रंग पहा ना कढीपत्त्याला काय मस्त असा आलेला आहे. भाजून घेताना आपण एकही थेंब इथे तेलाचाही वापर केलेला नाही आहे. तुम्हीसुद्धा करू नका. अशा पद्धतीने इथे ही सर्वच कढीपत्ता आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. रंग तर पहा ना काय मस्त असाच आलेला आहे. सर्वात शेवटी आपल्याला इथे भरपूर असा लसूण मी घेतलेला आहे. लसूणमुळे ना या चटणीला अगदी परफेक्ट अशी चव येऊन जाते. मस्त भरपूर लसूण घाला. लसणामध्ये सुद्धा अगदी आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत. लसूणसुद्धा अगदी बारीक आपल्याला इथे पेस्ट तयार करून घ्यायची आहे लसणाची आणि लगेचच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तुम्ही जर का कुठे प्रवासाला जात आहात तर प्रवासासाठी आणि रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्याकरिता अगदी उत्तम हा चटणीचा पर्याय आहे. शिवाय पौष्टिक तर आहेच आणि चवीला तर भन्नाटच लागते. एकदा जरूर ट्राय करा. तयार केलेले सर्वच मिश्रण आपल्याला या ताटामध्ये एकत्रित करून घ्यायचं आहे. सांगितलेलं मी साहित्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर त्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य इथे घ्यायचं आहे आणि अगदीच कमी गॅसवरती सर्व साहित्य भाजून घ्यायचं. म्हणजे चटणी भरपूर दिवस टिकण्यास मदतही होते. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. प्लेन लाल तिखट जे असतं, आपण आपल्या चॅनेलवरती प्लेन लाल तिखटचा व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्ही जर का पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर याची लिंक देईल. लाल मिरची पावडर घातल्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठही घालून घ्यायचं आहे. सर्वच साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साहित्य मिक्स करून घेत असताना रंग तर पहा ना कढीपत्त्यामुळे चटणीला काय मस्त असाच आलेला आहे परफेक्ट. चवीला तर मी तुम्हाला कायच सांगू, इतकी भन्नाट आणि अप्रतिम चवीची कुरकुरीत अशी ही चटणी बनून तयार झालेली आहे. चटणी ही बहुगुणी आणि बहुउपयोगी तर आहेच. म्हणूनच तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असणार. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचसोबत रेसिपी शेअर पण करा. चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.